गिअर मधून अजिबात आवाज येत नाही खरे, खरंच गायब आहे, प्लेन एकदम. कोणता ट्रॅक्टर आहे काय हो प्लेन. तर राम राम मित्रांनो, सकाळचे 9 वाजले. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, त्याच्यासाठी माफी असावी. आणि आता ट्रॅक्टरवर बसले आपल्या, आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे, पाहू शकते आपले वावर अजून पण पॅक आहे. महिनाभर तरी सोयाबीन निघोस तरी आपल्याला काही जास्त काही काम वगैरे नाही. पाहू शकता ट्रॅक्टर पण उभा आहे, ट्रॅक्टरला काही काम नाही, आपल्याला जास्त काही काम नाही. आणि आपलं कॉलेज पण चालू झालंय, त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग पण बनवता येत नव्हते मला. BSc ॲग्री. तर मित्रांनो, आजचा प्लॅन असा आहे, आज आपल्याला जायचंय ट्रॅक्टरच्या शोरूमला, स्वराज ट्रॅक्टरच्या शोरूमला, जे की मी बाहेरून तर बघेले, शोरूमला कधी जाईल नाही. स्पेशली आज जाणार आहे आपण पहिल्यांदा. कोणत्याच ट्रॅक्टरच्या शोरूमला नाही जाईल मी, गाड्यांच्या भरपूर जाईल, टाटा, महिंद्रा, मारुती. पण मग ट्रॅक्टरच्या शोरूमला फर्स्ट टाइम चाललोय. आपले काकांचे एक मित्र आहे, त्यांना ट्रॅक्टर घ्यायचंय. तर कोणता ट्रॅक्टर घ्यायचंय ते पण तुम्हाला तेच जाऊन दाखवील, आणि तेच आपण पाहायला चाललोय स्वराजच्या शोरूमला. जवळपास अजून 2-1 तासांनी जायचंय आपल्याला. आणि वातावरण पाहू शकते कसं झालंय, एकदम म्हणजे अंधारून आलोय, पावसाचं वातावरण झालंय. बाकी आपण भेटूया आता 2 तासांनी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. आपण जाऊ आज ट्रॅक्टरच्या शोरूमला फर्स्ट टाइम. मित्रांनो, शोरूमला चाललोच होतो तर आपली एक जे RPM मीटर आहे त्याची लाईट पण बंद पडेल म्हणजे थोडी लूज कॉन्टॅक्ट आहे त्याचा सॉकेटचा. तर ते सॉकेट घेऊन येऊ म्हटलं, तर एक खोललं आणि याच्यातून खाली हात घालून आपण काढलं आहे बल्ब याचा, विजेचं सॉकेट थोडं ढिल्लं आहे, ते घेऊन यायचं आहे. आपण पाहू भेटलं तर घेऊन येऊ. बल्ब ओके, फक्त सॉकेटमध्ये प्रॉब्लेम आहे. अजून एक अर्ध्या तासांनी निघू आपण इथून. तुम्हाला दाखवतो कोणाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, 12 वाजले ना, आपण चाललोय गावात. ही आपली गाडी दुकानावर लावू आणि त्यांच्या गाडीवर जाऊ. आज मोकार डिलिव्हरी असतील एखाद्या दिवशी. हम्म 540. 1000 बंद केलं त्यांनी. 1000 बाकी याच्यात 6 वर्षाची वॉरंटी भेटते. हा का, मास्टर चावी आहे का? सेम आहे, काय एवढा बदल नाही. एअर फिल्टर, पॉवर स्टीअरिंग वायर, कूलंट काय सगळं सेम आहे. ते एक फिल्टर कमी केलं, कॉस्ट कटिंग केली. पहिले 2 यायची, आता एकच देते. वॉश 15 तास चालेल. काय कॉम्पॅक्ट स्टेअरिंग आहे, पॉवर स्टेअरिंग आहे, पण जॅक नाही आला, हायड्रोलिक जॅक. पाहू शकते सेम गिअर बॉक्स, ही लिव्हर बदलली, ब्रेक वगैरे थोडे वेगळे वाटते, आणि हजार्ड लॅम्प लाईट स्विच बदलले, पूर्ण इथलं कंट्रोल बदलेली. आपलं मीटर वेगळे,
डिजिटल प्लस ॲनालॉग अँड रेस आरसा. इकडे डिलिव्हरी चालू आहे 742 XTची. इकडे यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, पाहू राहिली कसं काय. बाकी हाच फायनल करायचा आहे आपल्याला. तुम्हाला टार्गेट दाखवतो. टार्गेट गिअरमधून अजिबात आवाज येत नाही खरे, पण गिअर थोडे हार्ड आहे सध्या. हाय लो मीडियम 9 फॉरवर्ड 3 रिवर्स. रोल्यावर होऊन जाईल. बाकी पोझिशन ड्राफ्ट कंट्रोलचे लिव्हर पूर्ण चेंज केले. बाकी याची खासियत PTO स्विच हे बंद. PTO बागासाठी भारी, एक्सिलेटर भारी, पोझिशनवर प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल चार्जर वगैरे, हजार्ड लाईटचं स्विच. बाकी इकडे स्वराजची रोटर, याची की 2 वर्षाची वॉरंटी येते. स्वराज काय ड्युरोवेटर हेवी ड्युटी दिसायला, पण हेवी ड्युटी आहे चांगले. बाकी इकडं फील्ड किंगचं आहे. इकडं फील्ड किंग एरिया ट्रॅक्टर हाऊस. इथं फायनल करायला आलो. हे काय आज याचं हे कुठं गायब झालं. स्वराज नाव काय म्हणजे हा एक याच्यात हे होईल मग बंपर घ्यायला लागेल. म्हणताय 735. पोझिशन 1 नंबर केली यार यांनी. काय असो, पहिले तर होतीच, पण मग आता लई जवळ जवळ आहे सगळं. स्टिअरिंग वेरिंग वगैरे न्यूट्रल ओके. काय म्हणताय आहे का? खरंच गायब आहे, प्लेन एकदम. कोणता ट्रॅक्टर आहे काय हो आहे ना. 744 XT असेल. टायर साईज वरून 14चे टायर. टार्गेटची डिलिव्हरी चालू आहे वगैरे. हिशोबाने पद्धतीने लावतील गोडवानला. आज फायनल केला इथला, कारण की डायरेक्ट बंद झाले आता. कोणाचं यांना ट्रॅक्टर घ्यायचं आहे. नाव सांगा तुमचं. नाव आहे ना, घेतलं. इथं काही नाही भेटलं. जाऊ आलोय मित्रांनो दुकानावर. आता जाऊ घरी. त्याची जर बात केली तर केला आहे बुक. कॅमेरा सुद्धा ट्रॅक्टर केला आहे बुक. 724 XM ऑर्चर्ड लिमिटेड एडिशन गोल्डन, जे की 2च होते फक्त. ज्याच्यात जी गोडाऊनला गेलो त्याच्यावर तर बोनेटवर त्याचं नाव नव्हतं. यांना सेम तसंच पाहिजे. तर ज्याची आपण टेस्ट ड्राईव्ह घेतली तोच फायनल केला. तर डिलिव्हरी अजून दिवाळी किंवा दसऱ्यात फिक्स नाही त्यांचं. बाकी टार्गेट वगैरे चालून पाहिले तिकडं जास्त काही ट्रॅक्टर नव्हते. 963 चालवायचा होता, चाला तो नव्हता नेमका. तिकडं 733 टार्गेट 630 आणि हा आता पाया बुक केला तो. चला पहिले घरी जाऊ, नंतर बाकीचं तुम्हाला सांगतो कितीला गेला काय गेला ट्रॅक्टर. तर मित्रांनो आलोय घरी. आपला ट्रॅक्टर पाहू शकता. आणि शोरूम वगैरे येऊन आलो. 1 मिनटं कॅमेरा पुसून घेतो. आपलं काही काम झालं नाही बरं का लाईटीचं. त्यालाच आता काहीतरी कॉपरची वायर वगैरे मीठ टाकून त्याला टाईट करून मग लावून देऊ जसली तसं. ट्रॅक्टर वगैरे बुक केला मित्रांनो. स्वराज 724 XM ऑर्चर्ड लिमिटेड एडिशन. सो तिथं 2च ट्रॅक्टर होते लिमिटेड एडिशन वाले. एक वर्कशॉपला पाहायला गेलो तिथं नावच नव्हतं, लिमिटेड एडिशनचं बोनेट नव्हतं. मग तो जो आपण चालवला ना तोच फायनल केला, कारण की दुसरे नव्हतेच आणि येणार पण नव्हते. लिमिटेड एडिशन लिमिटेडच ते. बाकी मित्रांनो ट्रॅक्टरचे शोरूम गाड्यांसारखे नाही राहते, हा माझा अनुभव. कारण की पहिल्यांदा गेलो शोरूमला ट्रॅक्टरच्या कोणत्या तरी, काही मज्जा नाही. ट्रॅक्टरची प्राइसिंगची जर बात केली ना, GSTची 30,000 कट झाली आणि ऑन रोड आम्हाला गेला तो 5,35,000ला फायनल प्राइस. इंजिनमध्ये काही बदल नाही, फक्त इथंच त्यांनी एवढी मोठी कॉस्ट कटिंग करेली. डायरेक्ट एक फिल्टर गायब करून टाकलं. एकच फिल्टर देऊ राहिले, डिझेल फिल्टर.
पोस्ट कटिंग चालू केली स्वराजने पण. ओल्ड इज गोल्ड, ते आता हळूहळू मार्केटमध्ये येईल सगळं. बाकी गिअरबॉक्स सेम आहे, काय एवढे बदल नाही आहेत जास्त. फक्त नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला हँडब्रेकचं इथं गाड्यांसारखा हँडब्रेक भेटेल, एक्सिलेटर कंपनीकडूनच मध्ये भेटेल, बाकी काही बदल नाही. पॅडल तुम्हाला बारीक भेटेल, हे मला खटकतंय मित्रांनो, पॅडल बारीक नव्हते पाहिजे, पॅडल एवढं पाहिजेच होतं, त्यांनी लय बारीक केलंय. हे का केलंय, कोणत्या डोकं लावून केलंय मला काहीच कळालं नाही, पण हे नव्हतं करायला पाहिजे. पाठीमागचा भाग तर तुम्ही बघितलाच, पूर्ण वेगळा केलाय, पूर्ण म्हणजे पूर्ण. फक्त या चैनींचा जुगाड करायसाठी, चैनी बाहेर काढायसाठी तो थोडा असं कर्व दिलाय, ते पण सक्सेस नाही, ते पण असं आलं तर मी चेक केलं. लवकरच नवीन ट्रॅक्टरच्या व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला, लिमिटेड एडिशनच्या. बदल वगैरे काही नाही राहणार, आणि एक नवीन लुक मध्ये ट्रॅक्टर बघायला भेटेल तुम्हाला, नाही का. दोघांमध्ये पण आपण शेजारी उभं राहून कंपॅरिझन पण एक व्हिडिओ बनवू, 2025 वर्सेस 2018. टार्गेट चालवून पाहिलं मित्रांनो फर्स्ट टाइम, जे की माझं ध्येय होतं तर तिथे जाऊन टार्गेट चालवायचंच. चालवला, टार्गेट चालवला. मेकॅनिकल सिंक्रोमेश गिअरबॉक्स आहे त्याच्यात, तो की आवाज करत नाही, हे खरं आहे बरं, तो आवाज नाही करत. गिअर थोडे हार्ड होते, हा वापरल्यानंतर स्मूथ झाले असते, तो नाही भाग. बाकी फ्लॅट प्लॅटफॉर्म होता, हाय लो मिडियम, आणि यानमार कंपनीचं इंजिन आहे, जे की चावीनच बंद होतं, तुम्हाला काही स्टॉपवर वगैरे खेचायची गरज नाही पडत. हा ठीकठाक ट्रॅक्टर होता बरं का, पण बागाच्या कामासाठी बेस्ट आहे. बट PTOचं सेपरेट बटन वगैरे देईल. विषय असा आहे मित्रांनो, तो ट्रॅक्टर फक्त छोटे कामं करेल टार्गेट, पण हा ट्रॅक्टर जो की आपण घेतला बुक केअर, हा छोटे प्लस मोठे दोन्ही पण कामं करेल, कारण की टायर साईज मोठी, आकाराने पण मोठा आहे. टार्गेट त्याच्या जागी ठीक आहे, 29 HP इंजिन आहे 630 मध्ये, ठीकठाक ट्रॅक्टर आहे, बागाच्या कामांसाठी बेस्ट आहे. आता ही आपण ती लाईट आणली होती, ती परत बसून देऊ काहीतरी जुगाड वगैरे करून, नाही का. बाकी मित्रांनो, आलोय घरी, स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलो होतो, काही डॉक्युमेंटच्या कमीमुळे तो काही भरता नाही आला, तर घरी आलोय. थोडा टाईम पण झाला आहे, अजून आपल्याला ब्लॉग एडिट करायचा आहे आजचं. तर असंच काहीच होतं आजचा आपला दिवस. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.